आयुष्यात कधीही अपयश आलं, निवडलेल्या रस्त्यावरती हरवल्यासारखं वाटलं, एखादं काम सुरू करताना भीती वाटत असेल, एकटं वाटत असेल, तर काही शब्द आहेत जे आपल्याला दिलासा, पाठबळ आणि सामर्थ्य देतात. तर ते शब्द म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नमस्कार, मी भाग्यश्री आणि मी नुकतीच अक्कलकोट दर्शन करून आली आहे. तुम्हाला सुद्धा स्वामींकडून बोलवणं आलं असेल आणि तुम्ही सुद्धा जर अक्कलकोट ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. पृथ्वीवर 600 वर्ष मानवी रूप धारण करणारे श्री स्वामी समर्थ महाराज. अक्कलकोटला स्वामी समर्थांचे वास्तव्य 22 वर्ष म्हणजेच समाधी काळापर्यंत होते. अक्कलकोटला वटवृक्ष मंदिरामध्ये पहाटे स्वामींची काकड आरती होते. येथे भव्य वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाखाली स्वामी नेहमी बसायचे. वटवृक्ष मंदिरासमोर स्वामींची 40,000 पंचमुखी रुद्राक्षापासून बनवलेली प्रतिमा आहे. वटवृक्ष मंदिरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती श्री स्वामींची समाधी मठ आहे. 1878 साली स्वामींनी या मंदिरात समाधी घेतली. समाधी मंदिराच्या बाजूला स्वामी भक्त चोळप्पा महाराज यांचा वाडा आहे. या वाड्यात आजही चोळप्पा महाराजांचे वंशज राहतात. या वाड्यात स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर, त्यांचा अंगरखा, रुद्राक्षमाळ व पादुकांचे दर्शन घेता येते. अक्कलकोटला राहण्यासाठी एकूण 3 भक्तनिवास आहेत आणि खूप कमी रेटमध्ये ते अवेलेबल होऊन जातात. मला अक्कलकोटला जाऊन आल्यानंतर खूप छान वाटते. तुम्ही सुद्धा हा एक्सपिरियन्स आयुष्यात एकदा तरी नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.